ईपीएफओवर आता 8.25% मिळणार व्याज। गेल्या 3 वर्षात भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर सर्वोच्च पातळीवर। कितीही धमक्या आल्या तरी भूमिका बदलणार नाही, भुजबळांचा इशारा। तर म्हाताऱ्यावर माया करण्याचे महाराष्ट्राचे संस्कार, भुजबळांना पोलिसांचे कपडे घाला, जरांगेंचा टोला। अजित पवार गटाच्या दत्ता सागरेंनी निखिल वागळेंच्या कारवर हल्ला केल्याचा शरद पवार गटाचा आरोप। तर पुणे राड्या प्रकरणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह वागळेंवरही गुन्हा दाखल। राऊतांकडून नाशिक शहरातील गुंड व्यंकट मोरेसोबत शिंदेंचा फोटो ट्विट। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या गुंडांच्या संबंधांची चौकशीची मागणी। पुढील 3 दिवसात विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा। सर्व जिल्ह्यात 3 दिवसीय येलो अलर्ट। अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। आणि शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीची झीज, काळजी न घेतल्यास मूर्ती गुळगुळीत होण्याची शक्यता। मूर्तीचा 3D स्कॅनिंग करून डाटा संरक्षित करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला।